हॅलो. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला, आज आपण शनिवारी घेतलेल्या पेपर नंबर 5 व्यवस्थितपणे सोल्युशन पाहणार आहोत. चला तर आपण सुरू करूयात. पहा काय क्वेश्चन आपल्याकडे. पहा काय रे, हा क्वेश्चन दिसतो खूप मोठा. सर हा 5 सेकंदामध्ये सॉल्व्ह होऊ शकतो का? होऊ शकतो. पहा, गुणाकार भागाकार सगळ्यात जमतो, हे करू शकता सर्वजण. पण अतिशय कमी वेळात सॉल्व्ह होऊ शकतो का? तर पहा कसा करतो. काहीच नाही करायचं, एक डिजिटल रूट नावाची मेथड आहे, ती वापरायची. कशी? पहा, डिजिटल रूट म्हणजे काय रे? हा पहा 67 काय रे? हा नंबर आहे. 67 काय? नंबर आहे. बरोबर. 67 काय? नंबर आहे. 67 काय? नंबर आहे. बरोबर. या नंबर मध्ये दोन गोष्टी, हा एक डिजिट आहे, हा एक डिजिट आहे. ह्या डिजिटची फक्त बेरीज करायची. काय रे? बेरीज करायची. किती होती बेरीज? 7 आणि 6 किती? 13. याला म्हणतात डिजिटल रूट. किती येतं? 13. 13 म्हणजे 3 आणि 1 किती? 4. एकक स्थानामध्ये लिहायचं असतं. तर मला सांगा 7 आणि 6 किती? 13. 13 म्हणजे किती रे? 4. पहा, 7 आणि 6 किती परत रे? 4. 13 म्हणजे 4. ओके. पहा आता 7 आणि 6 किती? 13. 13 म्हणजे किती रे? परत 4 गुणिले किती रे? 8 आणि 2 10 म्हणजे 1. पहा 4 आणि 1 किती रे? 5. परत 4 आणि किती रे? 5. 5 गुणिले 5 किती रे? 25. 25 म्हणजे किती? 7. 25 म्हणजे किती? 7. पहा 4 चौक किती? 16. 16 म्हणजे किती? 7. 4 1 4 म्हणजे 4. आणि किती रे? 7. या तिघांची बेरीज करा. 7 आणि 7 14. 14 तून 4 गेले, किती राहिले? 14 तून 4 गेले 7 आणि 7 14. 14 तून 4 गेले 10 राहिले. 10 चा डिजिट रूट किती? 1. 10 चा डिजिट रूट किती? 1. मग पाहायचं यांची बेरीज करून पहा, प्रत्येक डिजिट रूटची किती का? ज्याची एक किती ते तुमचं उत्तर. पहा 8 आणि 2 किती रे? 10. 10 आणि 4 14. 14 आणि 2 16. 16 म्हणजे किती रे? 7. मग हे आपलं उत्तर नाही. पहा पुढं 24 84. मग 5 6 6 आणि 4 10 आणि 18 म्हणजे किती रे? 9. हे पण आपलं उत्तर नाही. आपलं काय पाहिजे? 1 पाहिजे. पहा 3 आणि 2 किती रे? 5. 5 आणि 2 7. 7 आणि 1 किती रे? 8. हे पण आपलं उत्तर नाही. पहा पुढं 8 आणि 2 10. 10 आणि 9 किती रे? 19. 19 म्हणजे 9 ने 10. 10 म्हणजे 1. मग याचं डिजिट झाले म्हणजे हे आपलं उत्तर. पहा किती सिंपल आहे. व्यवस्थितपणे करायचं सर्वांनी. चला दुसरा क्वेश्चन पाहू. सेम याच मेथडने पाहू. आता पॉईंट बिंट सर करायला अवघड जातं. एकदम सिंपल मध्ये सॉल्व्ह करू आपण. पहा याचं डिजिट किती रे? 4. याचं किती? 4 आणि 2 6. पॉईंट विसरून जा. ओके. याचं किती रे? 4 आणि 5 9. याचं किती रे? 9. आता पहा 6 चौक किती रे? 24 म्हणजे 6. 9 9 81 म्हणजे किती? 9. 9 अधिक 6 किती रे? 15. 15 म्हणजे किती? 6. करेक्ट. आता मोजा 4 आणि 4 8 आणि 1 9. हे येतं का? नाही, ह्याचं 9 येतंय. विषय संपला. पहा हे वाजाचा संबंधच नाही, हे डायरेक्ट कट होतं. ओके. पहा 9 2 11. 11 8 किती रे? 19. 19 आणि 5 किती? 19 आणि 5 किती? 24. 24 म्हणजे किती रे? 24 म्हणजे किती? 6. किती पाहिजे आपला? 6. म्हणजे उत्तर असू शकतं आपलं. पुढे चेक करा. 4 आणि 4 8 आणि 9 म्हणजे हे आपलं उत्तर नाही. 9. पहा हे आपलं उत्तर. एकदम सिंपल मेथड आहे. हे व्यवस्थितपणे शिकून घ्या, लक्ष द्या. ओके. ठीक आहे. चला पुढचं पाहू आपण आता.